स्कूलमधून येत होती तर आमच्या इथे तेव्हा म्हणजे मुलगावच्या मध्ये कोरोना आले. तिथे ते उभे होते आणि जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा ते बोलले की आता तुम्ही आमच्या हातात आला तर तुम्ही कुठे जाणार नाही. तर त्यांनी चाकू काढून टाकला. तर मी, माझी बहीण आणि ही होती. तर आम्ही पळायला लागलो. माझ्या बहिणीच्या लागला, नीचे पण लागला. पण मी पुढे होते म्हणून. मग नंतर त्याच्यानंतर माझा भाऊ आहे तो आला. त्याला पण तसंच नाही केलं. पण त्याला विचारलं की तुम्ही कुठे चालले? तर त्याचा फ्रेंड होता त्यांनी सांगितलं घरी चाललंय. तर तो बोलला की मुलगे भेटले किडनॅप करायला लवकर या आणि चाकू घाल. मग माझ्या भावा बोलला लवकर पळ ये लोक आपण किडनॅप करा. तेव्हा पळाले. मग मी घरी आलो तेव्हा मी माझ्या पप्पाला सांगितलं. मग पप्पाला वाटलं खरं आहे. मग पप्पा सगळे आले आणि त्याला पकडलं. आम्ही तिघी होते, ते लोक दोघं होते. मग मी पण माझ्या बाजूचा एक माझा मित्र संदीप, मी त्याला फोन केला, बरं असं घडलंय मित्राला. मग तो पण बोलत चला आपण गाडी घेऊन जाऊया. आम्ही तिकडे गेला. ज्यांनी ते दोघं जण होते यांना घाबरवलं होतं ते पळून गेलेले, पुढे गेलेले. आणि त्यांचा अजून तिसरा पार्टनर होता, पण ह्यांना दिसला नव्हता तो. मग तो तिसरा पार्टनर होता आणि एक रिक्षावाला होता ना. आम्ही गेलो होतो त्या कोरणवाडी रोडवरती, मेन रोडला. ते रिक्षामध्ये बसलेले होते, रिक्षावाला होता आणि एक तो बसलेलाच होता तिकडे. मग आम्ही माझे मित्र वगैरे पोहोचले आम्ही. मग त्यांना आम्ही विचारलं घेतलं, बाबा काय तुम्ही असं मुलींना काय चाकू वगैरे दाखवले, घाबरवलं? ते बोलते आम्ही दाखवलं, कारण आम्ही ते घाबरवलंच नाही असे म्हणत होते ते.